विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा चौथा धडा बघणार आहोत. द स्टोरी ऑफ टी. लेट्स वॉर्मिंग अप. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 मिनिट्स. म्हणजेच 2 मिनिटात तुम्हाला सांगायचं आहे काही पेयांची नावे. अँड व्हॉट डू यू फॉलोइंग बेव्हरेजेस रिमाइंड यू ऑफ. त्याचबरोबर तुम्हाला खाली काही पेयांची नावं दिलेली आहेत. त्या पेयांची नावं लिहिल्याबरोबर त्याच्याशी संदर्भात तुम्हाला काय आठवतं हे सुद्धा सांगायचं आहे. ड्रॉ वर्ड वेव्स टू शो युअर असोसिएशन्स. म्हणजेच त्या शब्दाशी निगडीत तुम्हाला जे काय आठवतं त्यानुसार तुम्हाला वेब डायग्राम काढायचे आहे. तर खाली काही वेब डायग्राम्स दिलेल्या आहेत ऑलरेडी. तुम्ही फक्त ते वर्ड्स त्याच्याशी असोसिएटेड म्हणजेच निगडीत आहेत का ते सांगा. जसं टी, चहा म्हटलं की आपल्याला बिस्किट, मिल्क, टी लीव्ज, कप, शुगर, स्पून या गोष्टी आठवतात. कॉफी म्हटलं की मग, स्नॅक्स, स्पून, शुगर, कॉफी पावडर, मिल्क यासारख्या कॉफीशी निगडीत गोष्टी आठवतात. लाईम ज्यूस, लाईम ज्यूस म्हटलं की लिंबाचा रस आपण शक्यतो समर सीझनला म्हणजेच उन्हाळ्यात घेतो, म्हणून समर, आईस, लाईम, शुगर, सिप, ग्लास यासारख्या गोष्टी लाईम ज्यूसशी निगडीत आहेत. नंतर लस्सी, लस्सीबद्दल पण तुम्ही समर लावू शकतात कारण आपण समरमध्ये शक्यतो लस्सी पितो आणि लस्सी शक्यतो थंड फ्रीजमध्ये ठेवलेली असेल तर खूप छान लागते. म्हणजेच कोल्ड, स्वीट, मिल्क, शुगर, साल्टेड, थिक, ग्लास यासारखे शब्द लस्सीशी रिलेटेड आहेत. नंतर कोकोनट वॉटर म्हणजेच नारळ पाणी. बीच, टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनट म्हणजे आपण जे देवाला नारळ फोडतो त्याला टेंडर कोकोनट म्हणत नाही, ते रायपन म्हणजे परिपक्व झालेलं नारळ असतं. टेंडर कोकोनट म्हणजे आपण जे नारळ पाणी पितो, जे हिरवं नारळ असतं त्याला आपण टेंडर कोकोनट असं म्हणतो. रिफ्रेशिंग असतं, ते ट्रान्सपरंट असतं त्याचं पाणी. कोकोनट त्याच्या आतमध्ये नारळ असतं आणि सिप म्हणजे त्या स्ट्रॉच्या साह्याने आपण ते ओढतो. मिल्क म्हणजे दुधाशी रिलेटेड शब्द तुम्हाला काय आठवू शकतात. दूध आपण सकाळी सकाळी पितो म्हणजे मॉर्निंग. नंतर दुधाची क्रीम निघते, बेबीजला दूध लागतं. टी किंवा कॉफीमध्ये आपण दूध टाकतो, ड्रिंक करतो, दूध म्हणजे पितो. आणि दूध कोणाचं काढतो आपण, गाईचं. तुम्ही गाईऐवजी तिथे बफेलो म्हणजे म्हैस, नंतर गोट, शेळी यासारखं काहीही लिहू शकतात. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला वेब डायग्राममध्ये एखाद्या शब्दाशी निगडीत शब्द लिहायला विचारतात, तर त्यासाठी हे वॉर्मिंग अप तुम्हाला मदत करू शकेल. देन सेकंड वॉर्मिंग अप इज फॉर्म पेयर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. म्हणजेच गट करून तुम्हाला सांगायचं आहे की चहा बनवण्याची प्रोसेस जी असते ती स्टेप बाय स्टेप कशी असू शकते. सो द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर इज ॲज फॉलोज. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल चहा कसा बनवतात. सो बॉईल वॉटर इन अ वेसल, एका भांड्यात चहा उकळा. ॲड टी लीव्ज, उकळल्यानंतर आपण चहापत्ती टाकतो. कंटिन्यू टू बॉईल, त्याला बऱ्याच वेळ उकळू द्या. ॲड मिल्क अँड शुगर, आणि नंतर चहा, साखर टाका. स्टेन द टी, स्टेनिंग म्हणजे गाळणे, चाळणीच्या साह्याने तो गाळायचा आहे चहा. नंतर पोर इन कप म्हणजे त्या कपामध्ये चहा ओतायचा आहे. जनरली स्ट्रेनिंग आपण एखाद्या केटलीत किंवा भांड्यात करतो असं गृहीत धरून नंतर मग तो चहा आपल्याला कपामध्ये ओतायचा आहे. अशी ही सर्वसाधारणपणे चहा बनवण्याची प्रोसेस असते. सो लेट्स बिगिन द ॲक्च्युअल लेसन. पाठाला सुरुवात करूया. 1.4 द स्टोरी ऑफ टी, चहाची कहाणी. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर.
म्हणजे सुरुवातीलाच मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. म्हणजे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याचं उत्तरसुद्धा कळालं असेल किंवा माहिती असेल. द मोस्ट पॉप्युलर बेव्हरेज इन द वर्ल्ड इज टी, द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. म्हणजेच या ठिकाणी बऱ्याच जणांना त्याचं उत्तर माहिती असेल की पाण्यानंतर सर्वात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं असेल जगामध्ये, तर ते म्हणजे चहा. या ठिकाणी काही वर्ड्स आहेत डिफिकल्ट, जसं की बेवरेजचा अर्थ होतो ड्रिंक, पेय. ॲरोमॅटिक म्हणजेच हॅव्हिंग प्लीझंट स्मेल ऑर फ्रॅग्रंट, सुवासिक, सुगंधित. आणि ब्र्यू म्हणजेच ड्रिंक मेड बाय बॉइलिंग वॉटर, पाणी उकळून जे पेय तयार करतात त्याला ब्र्यू आपण म्हणतो. चहा असेल, कॉफी असेल, यासारखे पेय जे आहेत ते त्यांना आपण ब्र्यू म्हणू शकतो, कारण ते पाणी उकळून तयार केले जातात. तर चहा हा फ्रेश असतो, ॲरोमॅटिक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने केलेली आवडते. It has a refreshing astringent flavor and is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. तर या ठिकाणी ॲस्ट्रिंजंटचा मिनिंग घ्यायचा आहे शार्प टेस्ट, तीव्र चव. तुरट जरी असलं तरी चहाला तशी तुरट चव नाही आहे, परंतु अशी तीव्र चव असते त्याला. सो इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर अँड इज ॲक्च्युली मेड बाय ब्रुईंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. तर उकळत्या पाण्यामध्ये आपण चहा तयार करतो. द लिव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट, लिव्ज म्हणजे पानं आणि शूट्स म्हणजे कोणतेही पानं नको, जो कोवळा शेंडा असतो पानांचा झाडाचा तो फक्त तोडायचा असतो. कुठल्या झाडाचा? कॅमिलिया सिनेन्सिस. इट्स अ बॉटनिकल नेम ऑफ टी, म्हणजेच चहा पत्तीचं किंवा चहाच्या झाडाचं ते बॉटनिकल वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. विज्ञानात तुम्ही शिकला आहात की कुठल्याही वनस्पतीला बॉटनिकल नेम जे असतं, सर्वसामान्य सर्वमान्य जगात कुठेही चालेल असं नाव जे असतं त्याला जीनस आणि स्पीसीज असं आपण दोन नावं कंबाईन करून त्याला बॉटनिकल नाव देत असतो. कार्ल लिनियसने शोधून काढलेली पद्धत होती ही बाय नॉमेनक्लेचर मेथड, म्हणजे द्विनाम पद्धती. तर कॅमेलिया सिनेन्सिस हे त्याचं बॉटनिकल नेम आहे चहाचं झाडाचं. तर त्याची जी कोवळी पानं असतात, टेंडर लिव्स त्यालाच म्हणतात, कोवळ्या पानांना म्हणजे शेंड्याला जी पानं असतात ते. द लिव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. तर आपल्याला विकले जाण्यापूर्वी ते टेंडर लिव्स तोडले जातात, ते सुकवले जातात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याची चहापत्ती बनवून पॅक करून मग ते आपल्याला विकली जाते. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 cm of rainfall a year and prefer acidic soils. तर या ठिकाणी कॅमेलिया सिनेन्सिस हे एव्हरग्रीन प्लांट आहे. एव्हरग्रीन प्लांट्स म्हणजे सदाहरित वनस्पती. आपण भूगोलात शिकलेलो आहेत, ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये सदाहरित वनस्पती जास्त असतात. म्हणजे ज्या वनस्पती वर्षभर हिरव्या असतात, त्यांची पानं गळत नाही, त्यांना आपण सदाहरित वनस्पती म्हणतो, म्हणजेच एव्हरग्रीन प्लांट्स असं म्हणतात. मोस्टली सच प्लांट्स आर फाउंड इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. म्हणजेच उष्ण आणि उपोष्ण कटिबंधामध्ये
असल्या प्रकारच्या वनस्पती सापडतात. तर तुम्हाला माहिती आहे की विश्ववृत्त जे आहे ते पृथ्वीच्या मध्यावरून गेलेले, त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश असतो त्याला आपण ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्लायमेट रिजन असं म्हणतो. तर अशा प्रदेशामध्ये सापडणारी जी झाडं असतात ती एव्हरग्रीन प्लांट्स म्हणून आपण कन्सिडर करतो. तर ही कॅमेलिया सिनेन्सिस म्हणजे चहाचं जे झाड आहे ते सुद्धा एव्हरग्रीन प्लांट या प्रकारात मोडतो. देन टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर, म्हणजे वार्षिक पर्जन्य याला 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाहिजे, म्हणजेच खूप पाऊस लागतो ह्या झाडाला. देन इट प्रिफेअर ॲसिडिक सॉइल्स, म्हणजे जमीन जी असते ती थोडीशी आम्लधर्मी असली पाहिजे, आम्लता त्या जमिनीमध्ये जास्त असली पाहिजे, अशी जमीन असल्या प्रकारच्या चहाच्या झाडांसाठी जास्त योग्य असते. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. तर या ठिकाणी बघा, जगातली जास्तीत जास्त जे चहाचे मळे असतील ते तुम्हाला टेकड्यांवर जास्त उंचीवर आढळतील. आणि किती उंचीवर? साधारणतः 1500 मीटरच्या. असं म्हणतात, इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली, म्हणजेच ही चहाची झाडं खूप हळूहळू वाढतात. अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट धिस हाईट, म्हणजे जेवढ्या उंचीवर ही झाडं लावली जातील तेवढं त्याच्यामध्ये चांगला फ्लेवर, चव, सुगंध येतो. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर, म्हणजे जेव्हा ते झाड मॅच्युअर होतं, त्याची पूर्ण वाढ होते, ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. तर त्याचे जे पुढचे 1 ते 2 इंचचे जे शेंडे असतात, ज्याला आपण टेंडर लीव्ज असं म्हणतो, कोवळे शेंडे, तेच फक्त तोडले जातात आणि त्यालाच वाळवून सुकवून त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्यापासून चहापत्ती तयार केली जाते. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. तर या ठिकाणी हे जे बर्ड्स आणि लीव्स आपण तोडतो, कट करतो, त्याला ॲक्च्युली फ्लशेस असं म्हणतात. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन, म्हणजेच चहाच्या वाढण्याचा जो ऋतू असतो, सीझन असतो, त्या काळामध्ये साधारणतः 7 ते 10 दिवसात पुन्हा त्याला त्या ठिकाणी नवीन कळ्या आणि ती पानं येतात. त्या फ्लशेसला पुन्हा तयार होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. म्हणजेच या ठिकाणी ते आपोआप वाढतात, त्याला खूप काही करावं लागत नाही. म्हणून चहाच्या मळ्यांमध्ये एकदा चहाचे मळे लावले की ते तसं सोडून द्यायचं असतं, खूप काही त्याला वेगळं करावं लागत नाही. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet, that is waist height. Waist म्हणजे कमर, आपल्या कमरेच्या उंची इतके. To enable easy plucking of the leaves. या ठिकाणी एक गोष्ट मात्र कायम करावी लागते की झाडाची उंची ही कमरेपेक्षा जास्त व्हायला नको, अशी नियमितपणे त्याची कटिंग करावी लागते. प्रून्ड म्हणजे कट करणे, जेणेकरून त्या कळ्या ज्या तयार झालेल्या असतात किंवा ज्या टेंडर लीव्ज, फ्लश जे तयार झालेले असतात ते तोडणं सोपं जाईल. जेणेकरून ते तुम्हाला चित्रात सुद्धा चहाच्या मळ्यामध्ये ते लोक दिसतात, त्यांच्या कमरेपर्यंतच फक्त ते वाढलेलं आहे, जेणेकरून ते टेंडर लीव्ज किंवा ते फ्लशेस जे आहे ते सहजपणे तोडता येतील. द टीज we buy are usually classified according to their leaf size. आपण जो काही चहा विकत घेतो म्हणजे चहापत्ती थोडक्यात,
तर ती साधारणतः त्याच्या पानाच्या आकारावरनं त्याचे प्रकार पडतात. क्लासिफाईड म्हणजेच त्याचे टाइप्स, काइंड, प्रकार. अकॉर्डिंगली वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्स. तर सगळ्यात पहिला प्रकार जो आहे त्याला आसाम टाईप ऑफ टी असं म्हणतात आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप मोठ्या लार्जेस्ट पानांचे असतात. सेकंड चायना टाईप कॅरेक्टराइज बाय स्मॉलेस्ट लीव्स. दुसरा जो प्रकार आहे त्याला चायना प्रकार असं म्हणतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याची पानं खूप बारीक असतात. अँड दी थर्ड कमोद कॅरेक्टराइज बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. आणि मध्यम प्रकारची पानं असतील तर त्याला तिसऱ्या प्रकारचा चहा म्हणतो आपण कमोद. सो विच आर दी 3 टाइप्स ऑफ दी टीज according to the size of leaves? First one is Assam, second one is China, and third one is Commode. So characteristics of Assam is largest leaves, China is smallest leaves, and Commode is intermediate leaves. म्हणजेच आसामचा चहा हा खूप मोठ्या पानांपासून बनवलेला असतो, चायनाचा खूप छोट्या, तर कमोड हा मध्यम प्रकारचा, म्हणजे खूप लहानही नाही चायना इतका आणि आसाम इतक्या मोठ्या पानांचाही नाही, मध्यम प्रकारच्या पानांपासून तयार केलेला तो तिसरा प्रकारचा चहा. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. म्हणजे भारताचा जर विचार केला तर आपल्याकडे 3 वेगवेगळे प्रकारचे चहाचे झाडं उगवणारे प्रदेश आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. तर प्रत्येक प्रकारच्या म्हणजे प्रत्येक रिजन म्हणजे प्रदेश, भाग, प्रत्येक भागातील चहाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्याची चव वेगळी, त्याचा सुगंध वेगळा, त्याची तीव्रता वेगळी, त्याची चव वेगळी. तर ते 3 प्रदेश कोणते ते बघूया. दी 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. तर या ठिकाणी बघा ते 3 प्रदेश कोणते. नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हणजे उत्तर पूर्वेकडील दार्जिलिंग, नंतर आसाम इन फार नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तर पूर्वेकडील आसामचा भाग, अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतातील निलगिरीचा प्रदेश. तर अशा 3 प्रकारच्या ठिकाणचा चहा याची वेगवेगळी चव असते, त्याची स्ट्रेंथ वेगळी असते, ॲरोमा म्हणजे फ्लेवर, त्याचा जो काही सुगंध तो वेगळा असतो, फ्लेवर वेगवेगळा असतो. तर ह्या 3 रिजनमध्ये भारतात चहा बनतो, खास करून दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरीज. लक्षात ठेवा. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. What gives tea its special and distinctive flavor is theamine, as well as caffeine, which gives the drink its stimulating quality. So distinctive म्हणजे something special, विशेष, वैशिष्ट्यपूर्ण. थियानाइन, कॅफेन हे एक स्टिम्युलंट्स आहे, म्हणजे ज्याच्या साहाय्याने उत्तेजना तयार होते, आपण उत्तेजित होतो, कंटाळा आला असेल तर आपला कंटाळा दूर होतो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. म्हणजेच बऱ्याचशा लोकांना असं वाटतं किंवा ते मान्य करतात की चहा पिल्याने थोडंसं ताजंतवानं वाटतं, रिफ्रेश होतो मूड. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. चहामध्ये कुठल्याही प्रकारचे कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके नाही, फॅट्स म्हणजेच चरबी नाही, किंवा प्रोटीन्स कुठल्याही प्रकारचे प्रथिनं त्यामध्ये नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानाइन.
या ठिकाणी थियानाइन आणि कॅफेन हे केमिस्ट्रीतील काही पदार्थांची नावं आहे किंवा अशा पदार्थांना आपण स्टिम्युलंट्स असं म्हणतो, म्हणजे उत्तेजक पदार्थ ज्याच्या साहाय्याने आपल्यामध्ये एक प्रकारचा जोश तयार होतो, रिफ्रेश वाटतं, आपल्याला कंटाळा दूर होतो, थकवा दूर निघून जातो. तर चहामध्ये किंवा चहाला अशा स्पेशल टाईपचा फ्लेवर जो मिळतो तो या थियानाइन आणि कॅफेन नावाच्या 2 पदार्थामुळे जे चहामध्ये असतात. सो विच गिव्स द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, म्हणजेच उत्तेजनापूर्ण क्वालिटी त्यामध्ये निर्माण करण्यासाठी हे 2 पदार्थ कारणीभूत आहेत चहातील. कुठले? थियानाइन अँड कॅफेन. Now question is, how and when did people first begin to drink tea? सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की कधी आणि केव्हापासून जगातील लोक चहा प्यायला लागले किंवा लोकांनी चहा पिण्यास कधी सुरुवात केली. An amusing story has come down to us from Chinese legends. तर या ठिकाणी चायनीज लोकांकडून काही कहाणी आपल्याला ऐकायला मिळते. कुठली? इट इज सेड दॅट एम्परर शिनांग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. असं म्हणतात की चायनाचा एक एम्परर होता शिनांग, त्याला फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर आणि मेडिसिन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण चायनातील शेती किंवा चायनामध्ये जे काही औषधी आहे त्याचं इन्व्हेन्शन करण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात होता, म्हणून त्याला फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन असं म्हटलं जातं. तर हा शिनांग एम्परर जेव्हा एका प्रवासावर होता तेव्हा व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, तर त्याचा जो नोकर होता तो त्याला पिण्यासाठी पाणी उकळत होता. त्यावेळेला काय घडलं ते बघूया. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आता तो सर्वंट जेव्हा त्या राजासाठी पाणी गरम करत होता तेव्हा शेजारच्या झाडावरची काही पानं वाऱ्याने उडून त्या उकळत्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर, त्यामुळे त्या पाण्याचा रंगच बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ रिझल्टिंग इन्फ्युजन. आता असल्या प्रकारे ती पानं त्या पाण्यात जेव्हा पडली आणि उकळल्यानंतर त्या पाण्याचा कलर बदलला आणि राजाने जेव्हा ते पिऊन बघितलं तेव्हा त्याला ते रिफ्रेशिंग क्वालिटी वाटली त्यामध्ये, की थकवा दूर झाला, त्याला थोडं फ्रेश वाटलं, त्याचा मूड चांगला तयार झाला. तर त्या इन्फ्युजन म्हणजे त्या एकत्रीकरणातून त्या पाण्यामध्ये ती जी पानं पडली एका झाडाची शेजारच्या, त्यामुळे जो इन्फ्युजन म्हणजे दोघांच्या एकत्रीकरणातून जे काय पेय तयार झालं त्यामुळे त्याला असं फ्रेश वाटलं. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. So excited by the unknown plant and its amazing flavor, म्हणजेच त्या माहीत नसलेल्या अननोन प्लांट म्हणजे त्याचं नाव तोपर्यंत काही माहिती नव्हतं त्या एम्पररला सुद्धा, तर त्या अशा अननोन प्लांटवर एक्साइट होऊन त्याच्या असं लक्षात आलं की ह्या झाडाच्या पानांमध्ये काही अमेझिंग फ्लेवर आहेत. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच शोध करणे, त्याच्यावर काही इन्व्हेस्टिगेशन्स केले, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि तपासून बघितलं. and discovered that tea had many healing and restorative property. healing and restorative म्हणजेच एखाद्या गोष्टीला बरं करणारी, पुनर्जीवित करणारी जी प्रॉपर्टी असते, गुणधर्म असतो, त्याला healing
अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतात. तर चहामध्ये काही गोष्टींना हील करण्याची, भरून काढण्याची, रिपेअर करण्याची, आजार दुरुस्त करण्याचा गुणधर्म होता असं त्याच्या लक्षात आलं. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट. अँटीडोट म्हणजे एखादं जे पॉयझन असतं, विष असतं, त्याला प्रतिविष म्हणजेच पॉयझनच्या विरुद्ध जे अँटी पॉयझन आपण वापरतो. पॉयझन जसं साप चावल्यानंतर एक विशिष्ट औषध दिल्यानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो कमी होतो, त्याला अँटीडोट असं म्हणतात. तर चहा सुद्धा काही प्रकारच्या विषांवर अँटीडोट सारखं काम करतो असं त्या राजाच्या लक्षात आलं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आता या ठिकाणी परत दुसरी एक कहाणी आहे त्याच्या पाठीमागे. जसं आपण त्या राजाची कहाणी बघितली, चायनीज एम्पररची बघितली, तसं काही लोकांचं परत वेगळंच म्हणणं आहे. येट अनादर लिजेंड टेल अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क. बौद्ध धर्मगुरू जे असतात त्यांना बुद्धिस्ट मॉन्क असं म्हणतात. आणि काय नाव होतं त्याचं? बोधिधर्मा. बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्मा हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. तर चहाला एक पेय म्हणून वापरणारा सर्वात पहिला जो होता तो बुद्धिस्ट मॉन्क बोधिधर्म होता. अशी पण एक दुसरी कहाणी आहे. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. तर कुठली प्रार्थना किंवा मेडिटेशन म्हणजेच आपण एक प्रकारची शांतता मिळावी म्हणून जी ध्यानधारणा करतो त्याला आपण मेडिटेशन असं म्हणतो. तर प्रेयर म्हणजे प्रार्थना आणि ध्यानधारणा जास्त काळासाठी करता यावी यासाठी ते नेहमीच एखादं हर्ब किंवा मेडिसिनल प्लांट, औषधी वनस्पती, झुडुपं, झाड यासारखा शोध घेण्याची त्यांना नेहमीच आवड होती. तर त्या आवडीतूनच त्यांना एक दिवस अशा प्रकारचं चहाचं ते झाड सापडलं असं म्हणतात. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चुईंग लीव्स फ्रॉम द टी श्रब acted as a stimulant, helping him stay awake. तर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च म्हणजेच बराच शोध घेतल्यानंतर किंवा त्याच्यावर खूप सारे प्रयोग केल्यानंतर, ट्रायल केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या झाडाची किंवा चहाच्या झाडाची पानं जर चावली किंवा चावून त्याचा रस पिला तर ते स्टिम्युलंट सारखं काम करतं, म्हणजेच उत्तेजना देतं. हेल्पिंग हिम स्टे अवेक. बऱ्याच वेळ त्यांना त्यामुळे प्रार्थना किंवा मेडिटेशन करता येत होती. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसिपल इन चायना. तर असं म्हटलं जातं की स्वतः ते बोधिधर्मच होते ज्यांनी आपल्या सर्व शिष्यांना चायनामध्ये सर्वप्रथम चहाबद्दलची माहिती दिली किंवा चहा ते आपल्या शिष्यांना द्यायला लागले. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. आणि त्यानंतर असंही म्हटलं जातं की काही जापनीज धर्मगुरू जे आहे, जे बुद्धिस्टकडे शिकण्यासाठी जात होते चायनाला, त्यांनी चायनामधून या चहाचं बीज किंवा त्याची पानं आपल्या देशामध्ये म्हणजेच जापानमध्ये सुद्धा नेले. तुर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर्स ऑफ मंगोलिया. म्हणजेच पुढे असं म्हटलं जातं की तुर्कस्तान सुद्धा एक प्रदेश आहे ज्याला आपण तुर्की, तुर्कस्तान, टर्की वेगवेगळ्या नावाने ओळखतो. सो टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन बॉर्डर्स ऑफ मंगोलिया. मंगोलिया सुद्धा एक प्रकारे चायनाचाच भाग होता. तर त्या मंगोलियाच्या बॉर्डरवर या टर्किश ट्रेडर किंवा व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या चहाबद्दल बार्गेनिंग करायला सुरुवात केली. म्हणजेच तिथून ते चहा त्यांच्याकडनं विकत न्यायचे आणि आपल्या देशामध्ये विकायचे. इन फॅक्ट द स्टोरी गोज that the Chinese emperor Huizong
was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. तर असं म्हटलं जातं की त्याच्यामागे अजून एक स्टोरी पण सांगितली जाते की चायनीज एम्परर हुईसुंग वॉज सो टेकन अप, म्हणजे तो इतका प्रभावित झाला या चहाने की त्याने काय केलं, ही सेटअप अ रिसर्च इनटू द बेस्ट टी विस्किंग मेथड. टी विस्किंग म्हणजे प्रोसेस ऑफ स्टिअरिंग अ सबस्टन्स, पदार्थ ढवळण्याची पद्धत त्याने शोधून काढली. अँड ऑल्सो हॉस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. त्याच्या दरबारामध्ये सर्वात उत्तम पद्धतीने चहा कोण बनवेल त्याची टेस्ट करण्याच्या टुर्नामेंट म्हणजेच त्याने प्रतियोगिता सुरू केल्या आपल्या कोर्टामध्ये. म्हणजे चित्रामध्ये तुम्हाला दिसते की वेगवेगळ्या बायका आपापल्या पद्धतीने चहा ढवळून चहा बनवतात आणि मग सर्वात उत्तम चहा ज्याचा असेल तो ती टुर्नामेंट जिंकेल. अशा प्रकारच्या टुर्नामेंट सुद्धा हुईसुंगने आपल्या दरबारामध्ये त्या काळी सुरू केल्यात असं म्हटलं जातं. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. म्हणजेच असं म्हटलं जातं की तो जो हुईसुंग होता तो इतका चहाच्या नादी लागला की शेजारच्या मंगोलियाने त्याची एम्पायर घेतली तरी त्याच्या लक्षात आलं नाही. म्हणजेच त्या चहामध्येच तो इतका व्यग्र होऊन गेला की कधी मंगोलियाने त्यांच्यावर हमला केला आणि त्याची एम्पायर पण तो हरला तरी तो त्या चहाच्या नादी लागला असं म्हटलं जातं हुईसुंगच्या बाबतीत. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान, युरोप अँड इंग्लंड where it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा पद्धतीने मग ही चहा पिण्याची सवय पुढे जापान, युरोप, इंग्लंड यासारख्या प्रदेशांमध्ये पसरली. where it became a fashionable and popular drink among the people. आणि मग पुढे ते लोकांमध्ये त्याची फॅशन झाली आणि खूप ते प्रसिद्ध पेय बनलं. इट बिकम अ पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. हाऊ डिड धिस मॅजिकल बेव्हरेज गेट इट्स नेम. आता हे जे काही मॅजिकल बेव्हरेज आहे त्याला याचं नाव कसं मिळालं. द चायनीज कॅरेक्टर तू वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. चायनीज कॅरेक्टर म्हणजे असं म्हटलं जातं की चायनामध्येच त्याचं इन्व्हेन्शन झालं होतं आणि एक चायनीज कॅरेक्टर आहे टू, त्याच्यावरून तू वरून टी बनलं असं म्हणतात. द चायनीज कॅरेक्टर टू वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. म्हणजेच त्यांच्या अर्ली इन्स्क्रिप्शनमध्ये चहाला डिस्क्राईब करण्यासाठी चायनीज लेटर जे आहे टू त्यावरून तो टी हा शब्द पडला असावा असं मानलं जातं. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. पण नंतरच्या काळात असं म्हणतात की टू ऐवजी चा असा एक नवीन शब्द त्याच्यापासून डेव्हलप झाला चहाला स्पेशली रेफर करण्यासाठी. द वर्ड चा इज नाऊ समटाइम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. म्हणजे चायना टीला रेफर करण्यासाठी इंग्लिशमध्ये चा CH'A चा असा एक शब्दसुद्धा आहे इंग्लिश डिक्शनरीमध्ये ज्याचा अर्थ होतो चायना टी. अँड ॲज वेल अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. तर तो जो चा शब्द आहे त्याला पुढे आय जोडला की चाय तयार होतो, जो भारतामध्ये अतिशय फेमस आहे. चहाला आपण भारतामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये चाय असं आपण म्हणतो. तर तो चायना टी सुरुवातीला तू मग त्याचा चा झाला, चा म्हणजे चायना टी आणि त्यापासूनच चाय असा हिंदी शब्दसुद्धा तयार झाला. नाव क्वेश्चन इज हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया.
आता प्रश्न आहे की भारतामध्ये पहिल्यांदा चहा कसा आला किंवा कुठून आला, कधी आला? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. तर हिस्टोरियन म्हणजेच इतिहासकार असं सांगतात की भारतातील लोकांना अगदी पुरातन काळापासूनच चहा म्हणजे एक औषधी वनस्पती आहे हे माहिती होतं. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर, परंतु आनंद मिळवण्यासाठी किंवा फ्रेश वाटण्यासाठी, रिफ्रेशिंग, ॲस्ट्रिंजंट म्हणून चहाचा वापर तोपर्यंत केला जात नव्हता. कुठपर्यंत? until the British began to establish plantations in 19th century. म्हणजे जोपर्यंत 19व्या शतकात ब्रिटिशांनी इथे चहाच्या मळ्यांची एस्टॅब्लिशमेंट केली नाही किंवा चहाचे मळे वसवले नाही, तोपर्यंत भारतीयांना रिफ्रेश किंवा प्लेजर मिळवण्यासाठी चहा पिणं माहिती नव्हतं. त्यांना माहिती होतं ते ॲज अ मेडिसिनल प्लांट, म्हणजेच एक औषधी गुणधर्म आहे चहामध्ये, ही एक औषधी वनस्पती आहे, हे अगदी पुरातन काळापासून भारतीय लोकांना माहिती होते. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. म्हणजेच असं म्हटलं जातं की 1770च्या दशकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये निर्माण झालेली होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीने भारतातील भूतान आणि आसाम या प्रदेशामध्ये चायनातून काही सीड्स आणून खूप सारे प्रयत्न केले, पण ते अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स म्हणता येतील, अयशस्वी प्रयत्न. खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला पण ते झाड झालं नाही, परत प्रयत्न केला, झालं नाही, असे त्यांना बऱ्याच वेळा प्रयत्न करावे लागले. त्याला अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स असं आपण म्हणतो, कारण लगेच त्यांना काही सक्सेस मिळालं नव्हतं, परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाही. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. मग भलेही ते प्रयत्न फेल गेले असतील तरी पण पुढे रॉबर्ट ब्रूस नावाच्या बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाने 1823 असं एक चहाचं झाड शोधून काढलं किंवा प्रजाती शोधून काढली जी अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागामध्ये जी वनस्पती वाढू शकेल किंवा चांगल्या प्रकारे येऊ शकेल अशी एक प्रजाती शोधून काढली. कोणी? रॉबर्ट ब्रूसने. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा अप्पर ब्रह्मपुत्राच्या ठिकाणी सक्सेसफुल झालं ते प्लांटेशन, तेव्हा 1838 पर्यंत बऱ्यापैकी आसाम आणि ब्रह्मपुत्राच्या काही भागामध्ये चहाचे प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे ब्रिटिशांनी निर्माण केले. आणि 1838 मध्ये भारतातून म्हणजेच आसाममधून इंग्लंडला पहिल्यांदा तयार चहा पब्लिक सेल म्हणजेच लोकांना विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून आजतागायत भारत हा चहा निर्मितीमध्ये जगातील काही अग्रेसर देशांपैकी एक देश बनलेला आहे. म्हणजेच खरं तर भारतामध्ये चहा आणण्याचं श्रेय ब्रिटिशांना जातं असं म्हणावं लागेल. टी लवर्स क्लेम that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer.
our body produces chemicals called free radicals. सो टी लवर्स म्हणजेच चाय प्रेमी जे आहे ते असं क्लेम करतात, दावा करतात की चहा पिल्यामुळे कॅन्सरची रिस्क कमी होते, म्हणजेच कर्करोग जो आहे तो होण्याची शक्यता थोडी कमी होते. देन इट कंट्रोल्स ब्लड प्रेशर, रक्तदाब कंट्रोल करतो, तो नियंत्रित करतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी, शरीरामध्ये जे काही विषाणू असतात, व्हायरस असतात, त्यांच्याशी लढा दिला जातो चहामुळे. अँड ॲक्च्युली हेल्प अस टू लिव्ह लॉंगर, आणि त्यामुळे आपण जास्त काळ जगू शकतो. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. वी हॅव स्टडीड फ्री रॅडिकल्स इन केमिस्ट्री. रसायनशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहेत फ्री रॅडिकल्स म्हणजे काय असतात. मुक्त मूलके, ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभार नसतो. अनपेड व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन अँड अनचार्ज मॉलिक्यूल हॅव्हिंग अन अनपेड व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. तर कुठल्याही प्रकारचे संयुज इलेक्ट्रॉन नसलेले जे काही रॅडिकल्स असतात, असे फ्री रॅडिकल जे आहेत, त्यामुळे आपल्या शरीरातील खूप सारी कार्य सुरळीतपणे चालतात. तर असे फ्री रॅडिकल्स चहामुळे निर्माण होतात, असं चहा पिणाऱ्यांचा किंवा चाय प्रेमींचा दावा आहे. त्यात सत्य किती असत्य किती माहिती नाही, परंतु हे लोक दावा करतात, चहा प्रेमी जे आहेत ते. सो दीज फ्री रॅडिकल्स these free radicals can damage our body and our health. आता हे फ्री रॅडिकल जे असतात ते आपल्या बॉडीला डॅमेज करतात. तर फंक्शनिंग चांगलं नाही चालत, फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम करतात ते फ्री रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट these help to protect our system against free radicals. तर हे जे फ्री रॅडिकल्स आहेत ते बॉडीसाठी चांगले नसतात, घातक असतात. तर अशा फ्री रॅडिकल्समुळे आपल्या हेल्थचा जो काही नाश होतो किंवा डॅमेज करतात, त्या फ्री रॅडिकल्सला लढण्यासाठी चहामध्ये काही अँटीऑक्सिडंट असतात, ज्याचं नाव आहे फ्लॅवोनॉइड्स. तर सायंटिस्टचा असा विश्वास आहे की या फ्री रॅडिकल्सच्या विरोधात लढण्यासाठी हा फ्लॅवोनॉइड नावाचा अँटीऑक्सिडंट हेल्प करतो. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. खूप साऱ्या लोकांसाठी चहा हे एक असं फेमस पेय आहे जे मित्रांबरोबर ते एन्जॉय करतात. आपण पण मित्राकडे गेलो तर मम्मीला बऱ्याचशा वेळा सांगतात की आई चहा बनवतो, किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे आले तरी आपण चहा हमखास बनवतो. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. तर बऱ्याचशा देशांमध्ये, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा देशांमध्ये असं दिसतं की चहा पिणं हे एक सोशल ओकेजन मानलं जातं. म्हणजे सामाजिक एक प्रकारचा समारंभ, एकत्र येऊन चहा पिणं, गप्पा करणं, एकमेकांचे सुखदुःख शेअर करणं, यासाठीचा तो एक कार्यक्रम बऱ्याचशा देशांमध्ये दिसतो. आपण सुद्धा कधी कधी मित्र एका ठिकाणी जमा झालो तर कंटाळा आल्यानंतर म्हणतो की चला चहा पिऊया आपण कुठेतरी जाऊन. तर खूप साऱ्या देशांमध्ये चहा पिणं एक प्रकारचं सोशल ओकेजन म्हणजे सामाजिक कार्यक्रम मानला जातो. Japan, China, Russia and Korea have special tea ceremonies and traditions. तर यातील काही प्रदेश असे आहेत जसे की जापान, चायना, रशिया, कोरिया यासारख्या देशांमध्ये तर टी सेरेमनीज म्हणजे चहाचे मोठमोठे कार्यक्रम होतात. त्या अशा ट्रॅडिशन्स आहेत, त्यांच्याकडे परंपरा आहे की चहाशी निगडीत मोठे समारंभ केले जातात त्यांच्याकडे. जसे आपल्याकडे सण उत्सव साजरे करतात तसे तिकडे चहाशी संबंधित असे काही उत्सव किंवा सण साजरे केले जातात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या उत्सवामुळे तिथले लोक
थोडे रिलॅक्स होतात, थकवा दूर करतात. त्या चहाची टेस्ट आणि स्मेल इतका छान असतो की आपले जे काही दुःख असतील, थकवा असेल, थकान असेल, ती त्यामुळे ते दूर करतात आणि एकत्र येतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमध्ये तर अशा प्रकारचे टी क्लब आहेत, म्हणजेच चहा पार्टी करणारे असे क्लब किंवा छोटे छोटे गट आहे लोकांचे, जिथे ते दर आठवड्यातील कोणता तरी एक दिवस, जसं संडे विकली डे असेल, हॉलिडे असेल, तर त्या दिवशी ते सगळे लोक एकत्र येतात आणि टी सेरेमनी म्हणजे चहाचा उत्सव साजरा करतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. तर अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा असं मानतो की चहाशी संबंधित जो काही कार्यक्रम आहे, सेरेमनी आहे, उत्सव आहेत, ते त्यांच्या धर्माशी जोडले गेलेले आहेत. इट इज क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा चहाच्या उत्सवाला मानतो किंवा चहा पिणं आणि त्याबरोबर उत्सव साजरा करणं, किंवा कोणी पाहुणे आले असतील, मित्रमंडळी आले असतील, तर त्यांच्याबरोबर चहा घेऊन तो आनंद साजरा करणं, हे प्रत्येकजण किंवा सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा आपल्या परंपरा मानतो. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. तर चहा ते असं म्हणतात, टी दे से, त्यांचं असं म्हणणं आहे की चहा एक हेल्दी म्हणजेच आरोग्यदायी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक म्हणजेच आनंददायी आणि उत्तेजना देणारं पेय आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज, आणि त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म सुद्धा आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. तर त्यामुळे एकटेपणा दूर होतो आणि तुमचं हृदय शांत होतं. इट इज कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कम्फर्ट, साधेपणा येतो, छान वाटतं, थकवा दूर होतो. अशा प्रकारचं हे पेय आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. कोरिया एक कंट्री आहे, त्यामध्ये 2 प्रकारची कंट्री आहे, उत्तर कोरिया आणि साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया अँड साऊथ कोरिया. तर त्या दोघांनाही म्हणतोय आपण, कोरियन्स म्हटलं की मग दोघंही आले. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. म्हणजेच कोणाचा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर अशा प्रत्येक स्पेशल सेरेमनीजला कोरियन लोक आजही चहाच्या पार्ट्या करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapot. आणि चायनातल्या तर बऱ्याचशा भागामध्ये चहा हा एका छोट्या मातीच्या भांड्यात टाकला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि जो काही कार्यक्रम असेल किंवा चहा पार्टी असेल त्यावेळेला ते चहाचे कप अर्धेच भरतात. बघा, तुम्हाला चित्रात पण दिसत असेल, इट इज हाफ फिल्ड, म्हणजे ते पूर्ण चहाचा कप भरत नाही. त्याच्या मागचं कारण पण दिलंय. The Chinese believe that the rest of cup must be filled with friendship and affection. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की उरलेला अर्धा चहाचा कप मैत्री आणि एकमेकांबद्दलचं जे आदर आणि प्रेम असतं त्याने तो भरलेला गेला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच अर्ध मैत्री आणि प्रेम त्यात असेल आणि अर्धा चहा, तर ते पूर्ण चहाचा कप कधीच भरत नाही. यामागचं कारण त्यांनी काय सांगितलं, उरलेला अर्धा भाग तो मैत्री आणि स्नेहबंध, प्रेम, नातेसंबंध याने भरलेला असला पाहिजे, असं चायनीज लोकांचं मानणं आहे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन समोअर्स
स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. सी इन दॅट पिक्चर. चित्रात बघा की रशियामध्ये तर चहा एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यात सर्व केला जातो, ज्याला समोवार्स असं म्हणतात. तर ते एक स्पेशल टाईपचं रशियन टी केटल, किटली येते रशियाची, मेड ऑफ मेटल, धातूची बनलेली आहे. आपल्याला चित्रात सुद्धा ती स्टीलची बनलेली दिसते. त्यामध्ये त्यांनी किटलीमध्ये चहा भरलेला आहे आणि त्या टॅपद्वारे, नळाद्वारे तो चहा सर्व केला जातो. तर त्या पात्राला काय म्हणतात? समोवार्स. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच एज लोटस टी and jasmine tea. In Japan, tea is made using powdered green tea called matcha. So, Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाम सुद्धा एक कंट्री आहे, देश आहे. तर त्या ठिकाणी तर लोटस टी आणि जास्मिन टी म्हणजेच कमळासारखा चहा आणि जास्मिन म्हणजेच ते सदाफुलीचा चहा, म्हणजे त्या दोघांच्या फ्लेवरपासून बनवलेला चहा असं म्हटलं जातं, बनवतात. त्याचप्रमाणे इन जापान, जापानचा विचार केला तर टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड माचा. पावडर्ड ग्रीन टी म्हणजेच ते जे चहाचे पत्ते त्याच्यापासून ते पावडर बनवतात, सुकवलेल्या चहाच्या पत्तीपासून. जसं आपण कारखान्यामध्ये काळी चहापत्ती बनवतो, त्याऐवजी ते ग्रीन टीज बनवतात, म्हणजे ते पत्ते सुकवून त्याची पावडर बनवतात आणि तो हिरवा चहा बघा त्या कपामध्ये तुम्हाला दिसतो आणि ते काय म्हणतात त्याला? माचा. त्या चहाला म्हणतात माचा जापनीज भाषेमध्ये. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग बॅम्बू विस्क अँड सर्व इन स्मॉल बाउल. मग तो जो माचा चहा आहे ते कसं बनवतात ते? द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग बांबू विस्क, म्हणजे बांबूची जी बारीक काडी असते त्याच्या साहाय्याने ते एका उकळत्या पाण्यामध्ये ते मिक्स करतात. अँड देन सर्व इन स्मॉल बाउल, छोट्याशा कपामध्ये मग ते सर्व करतात. अँड हाऊ अबाउट इंडिया? भारताचा विचार केला तर भारतामध्ये कसा चहा दिला जातो? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ते. A cup of tea is offered to any guest or visitors as a token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. तर भारतीयांच्याबद्दल काय असा प्रश्न विचारला होता. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे स्वागत करणे. तर भारतामध्ये अगदी हम्बलेस्ट ऑफ होम्स म्हणजे गरीबातल्या गरीब घरी सुद्धा एखादा पाहुणा आला किंवा भेट देणारा व्यक्ती असेल तर त्याला स्वागत करण्यासाठी हॉस्पिटॅलिटीचं टोकन म्हणून चहाचा एक कप तरी दिला जातोच. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. तर भारतीयांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास भारतीयांना चहा कसा आवडतो? एकतर गरम, खूप सारं दूध आणि साखर टाकून त्यांना चहा आवडतो. तर भारतीयांचा चहा पिण्याची पद्धत म्हणजे बऱ्याचशा चायनीज लोकांची पद्धत बघितलं तर ते दूध टाकत नाही, परंतु भारतामध्ये मात्र बिना दुधाचा चहा आवडणारे लोक फार कमी आहे. जास्तीत जास्त लोकांना दूध, खूप जास्त दूध आणि साखर टाकून चहा आवडतो. इन द रेनी सीझन इट इज ब्र्यूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि असं म्हणतात की भारतामध्ये रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये चहा कसा उकळला जातो? विथ जिंजर. जिंजर म्हणजे अद्रक, आलं. तर अशा अद्रक टाकल्यामुळे त्याला एक ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टी येते. म्हणजे जसं सर्दी, खोकला, पावसाळ्यामध्ये जे सर्दी होते ती सर्दी दूर होण्यासाठी खास करून रेनी सीझनमध्ये भारतीय लोक चहामध्ये आलं वापरतात. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव्स और मेस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. आणि त्याचबरोबर काही लोक बऱ्याचशा वेळेला मसाल्याचा चहा वापरतात
आणि तो चहाचा जो मसाला असतो तो कार्डमम, नंतर क्लोज, मेस यासारखे मसाले त्यामध्ये कुटून तो चहाचा मसाला बनवलेला असतो. कार्डमम म्हणजे इलायची आणि क्लोज म्हणजेच काय म्हणतात त्याला, लवंग आणि मेस म्हणजेच अद्रक सुकल्यानंतर जे तयार होतं ज्याला आपण सुंठ असं म्हणतो. सुंठ, इलायची आणि लवंग यांचं मिश्रण कुटून एकत्र केल्यानंतर त्यापासून चहाचा मसाला तयार करतात आणि तो टाकल्यामुळे सुद्धा चहाला एक वेगळा फ्लेवर येतो. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. तर खास करून स्पायसी स्नॅक्स जो काय तुमचा सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता असतो त्याच्यानंतर तर 1 कप चहा भारतीयांना हवा असतोच, नक्कीच आवडतो त्यांना. सम कनॉइसर्स रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस्ड टी. हाऊ अबाउट यू? तर या ठिकाणी आपल्याला शेवटी प्रश्न विचारला आहे. सम कनॉइजर्स, कनॉइजर्स म्हणजेच परीक्षक जे असतात. सम कनॉइजर्स रेलिश म्हणजे एन्जॉईंग, आनंद घेणे. तर काही मर्मज्ञ किंवा परीक्षक आनंद घेतात कोणकोणत्या प्रकारच्या टीचा, जास्मिन टीचा, ग्रीन टी किंवा लेमन टी, इवन आईस्ड टी सुद्धा असतो बरं का, बर्फ टाकून चहा पितात, थंड चहा. सो हाऊ अबाउट यू, यापैकी तुम्हाला कोणता चहा आवडतो असा आपल्याला शेवटी प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारे द स्टोरी ऑफ टी आज आपण इथे संपवलेला आहे. या लेसनवर जे काही तुम्हाला स्टार्टिंगला क्वेश्चन विचारलेले आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहे किंवा त्याखाली इतरही काही प्रश्न असतील ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे.